सन्माननीय आमदार सतीश चव्हाण साहेब यांनी काल जी तुमच्याकडे प्रतिक्रिया दिली, जी मी ऐकली, त्यांनी काय सांगितलं, आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाही. किती म्हणजे त्यांनी महिलांचा अनादर केलेला आहे. महिला दिन, शेतकरी महिला दिन, दिवस कोणताही असो, पण म्हणजे महिला काहीच करू शकणार नाही, आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाही, म्हणजे महिला कमजोर आहेत. त्यांनी या पूर्ण राज्यामध्ये किंवा आपल्या देशातल्या महिलांची माफी मागितली पाहिजे. महिलांना तुम्ही कमजोर म्हणून हिणवतायत. ज्या प्रकारे चंद्रपूर महापालिकेमध्ये जो पॅटर्न पाहायला मिळाला, अगदी तोच पॅटर्न खुलताबाद पंचायत समितीमध्ये पाहायला मिळाला. ठाकरेंची शिवसेना आणि भाजपने मिळून सत्ता स्थापन केली आणि त्यावर आमदार सतीश चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणच्या स्थानिक नेत्यांनी आम्हाला बाजूला ठेवून हे सत्ता स्थापन केलेली आहे. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी भाजप आमदार प्रशांत बंब आपल्यासोबत आहेत. सतीश चव्हाणांनी काल प्रतिक्रिया दिली की जाणून बुजून तुम्ही त्यांच्या पक्षाला बाजूला ठेवलं, कारण महायुतीमध्ये आहोत तर युती धर्म पाळायला हवा होता, मात्र तो तुम्ही पाळला नाही आणि दोन पक्षांनी म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेला सोबत घेऊन उपसभापतीपद त्यांना दिलं आणि तुम्ही सत्ता स्थापन. बघा, माझ्या मतदारसंघामध्ये गंगापूर आणि खुलताबाद असे दोन तालुके आहेत. खुलताबाद तालुक्यामध्ये 3 जिल्हा परिषद सदस्य आहेत. 3चे 3 माझे निवडून आलेले आहेत. पंचायत समितीचे 6 आहेत, त्याच्यामधनं माझे पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे 3 आलेले आहेत. एक उपाटा 2 त्यांनी जसं सांगितलं तसं NCPचे. आता त्यावेळेला आम्ही इकडे होतो, सभापतीचे इलेक्शन आहेत, आमचं कसंही ते होणारच होतं, आम्हाला माहीतही नव्हतं. तिकडे लोकलमध्ये आमच्या सदस्यांनी ती युती केली, ही गोष्ट खरी आहे की उबाटांचे उपसभापती झाले. त्यांचा एक होता, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 होते. असं असताना त्यांचं म्हणणं होतं की जर युतीमध्ये आहोत तर चर्चा करायला हवी होती, ती प्रशांत बंबनी चर्चा केली नाही. त्यांचं असं म्हणणं होतं NCPचं, मी आमच्या लोकलच्या लेवलवर झालं ते जे काही व्हायचं ते. पहिली गोष्ट की बा सभापतीपद त्यांचं नाही, आता आमचे 3 असताना आमचं सभापतीपद होणारच, आणि लोकलमध्ये त्यांच्यापेक्षा त्यांना उभाराचं वाटलं असेल, त्यांनी केलं आहे. तरीही आमच्या पक्षाने त्यांना शोकास दिलेली आहे. आमच्या तालुकाध्यक्ष महोदयांनी आमच्या लोकांना शोकास नेमकं काय घडलं, कसं घडलं, त्यांचं पण म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे, ते आपण दिलेलं आहे त्यांना. विशेष काय आहे की सन्माननीय आमदार सतीश चव्हाण साहेब यांनी काल जी तुमच्याकडे प्रतिक्रिया दिली, जी मी ऐकली, त्यांनी काय सांगितलं, आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाही. किती म्हणजे त्यांनी महिलांचा अनादर केलेला आहे. महिला दिन, शेतकरी महिला दिन, दिवस कोणताही असो, पण म्हणजे महिला काहीच करू शकणार नाही, आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाही, म्हणजे महिला कमजोर आहेत. त्यांनी या पूर्ण राज्यामध्ये किंवा आपल्या देशातल्या महिलांची माफी मागितली पाहिजे. महिलांना तुम्ही कमजोर म्हणून हिणवतायत, अशा गोष्टी सन्माननीय आमदार सतीश चव्हाण साहेबांकडनं अपेक्षित नव्हत्या. आम्ही हातात बांगड्या भरल्या नाही. मला तर आश्चर्य वाटलं की पदवीधरांचे आमदार, उच्च शिक्षित आमदार आणि महिलांच्या बाबतीमध्ये असं बोलू शकतात. त्यांनी खरं म्हणजे ह्या बाबतीतली माफी मागितली पाहिजे. त्यांचं असं म्हणणं होतं की ज्या प्रकारे त्यांचं तर थेट असं म्हणणं आहे की आपणच त्यांना बाजूला ठेवलं. त्यांनी तुमचं म्हणजे स्थानिक आमदारांचं नाव घेऊन त्यांनी सांगितलं की त्यांनी आम्हाला बाजूला ठेवण्याचं प्लॅनिंग केलं होतं. त्यांचं म्हणणं की याचा बदला आम्ही घेऊ. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या वेळेसुद्धा काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस यांना सोबत लागणार आहे, त्यावेळी आम्ही दाखवून देऊ. खरं सांगू का, काल ते तुमची बघितल्यावर मला कळलं की ते NCPमध्ये इकडच्या ते तुतारीचे आहेत. खरं म्हणजे माझ्या विरोधात ते आत्ताचे लढलेत ना, ते सन्माननीय शरद पवार साहेबांच्या तुतारी ह्या पक्षाकडनं ते लढलेले आहेत. काल जेव्हा ते बोलले, म्हटल्यावर हे कसं काय NCPची साईड बाजू लागले, तेव्हा लक्षात आलं की हे आता NCPत गेलेले म्हणून. म्हणजे निवडून येण्याच्या 15 दिवस अगोदर तुतारीत गेलेले होते. मला नंतर कार्यकर्त्यांनी सांगितलं की पुन्हा इलेक्शन झाल्यावर 15 दिवसानंतर पुन्हा आले, तेव्हा म्हणजे ह्या मी जे सांगत होतो म्हणणं होती सतीश चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, हे तुम्हाला माहीत नव्हतं, ते शरद पवारांसोबत असं माहीतच नव्हतं. कारण की शरद पवार साहेबांच्या पक्षामधनं ते माझ्या विरोधात लढले. 15 दिवस इलेक्शनच्या 15 दिवसापूर्वी तिकडे गेले. शरद पवार साहेबांच्या तुतारीकडनं ते लढले माझ्या विरोधामध्ये, आणि ते कधी आले इकडे, मला कार्यकर्त्यांनी सांगितलं की इलेक्शन झाल्याबरोबर 15 दिवसानंतर लगेच NCPने घेतला. म्हणजे मिठाचा खडा स्थानिक पातळीवर पडेल असं तुम्हाला वाटतं? कारण ज्या प्रकारे हे निर्णय झाले त्याच्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया, आता तुम्ही त्यांच्या विरोधात. नाही, मी जे वेळोवेळी सांगत होतो ना की हे सगळे पश्चिम महाराष्ट्रातले सर्व जितके होते, म्हणजे दोन्ही मिळून जे माझ्या विरोधामध्ये त्यांनी जो हा कुभांड रचला होता, त्याची प्रचिती आली की ऐन इलेक्शनच्या पहिले तिकडं जायचं, तिकडून लढायचं, पुन्हा ताबडतोब इकडे यायचं. ही माझी गोष्ट खरी निघाली, नंबर 1. पण त्यातही महत्त्वाचं मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी बोलता बोलता आपले जे त्यांची ही झालेली आहे, त्यांनी तोल सोडून दिलेला आहे. महिलांच्या बाबतीमध्ये त्यांनी एकदम चुकीचे शब्द वापरले आहेत, त्यांनी त्याची माफी मागितली पाहिजे. तुमची तक्रार करणार आहेत पक्षश्रेष्ठींकडे, तुम्ही सुद्धा काही चर्चा करणार आहात सतीश चव्हाणजींशी?
नाही, मी सांगू का, मला जेव्हा माझा पक्ष विचारेल तेव्हा मी त्यांना बिलकुल समर्पक उत्तर देईल, कारण की सर्वांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. मी जे काय असेल ते कायद्याने, आणि आमचा पक्ष एकदम व्यवस्थितरित्या लोकशाही मार्गाने चालणारा पक्ष आहे. त्यांनी विचारावर मी त्याचं उत्तर नक्की देईल. अंबादास दानवेंनी एक ट्विट केलं, गंगापूर पंचायत समितीच्या बाहेर जो ध्वजस्तंभ आहे म्हणजे जिथे तिरंगा फडकवला जाईल त्या तिरंग्याच्या ठिकाणी भाजपचा पक्षाचा झेंडा आपल्याला पाहायला मिळतो. त्यांचं असं म्हणणं आहे की जिथे तिरंगा असतो तिथे भाजपचा पक्षाचा झेंडा लावण्यात येतो. मी असं ऐकलं आहे त्या ठिकाणी. खरं म्हणजे जो झेंडा असतो तिरंगा आपला, त्याचा अवमान तर बिलकुल म्हणजे कदापि शक्य नाही. झेंडा जो सगळ्यात वरती असतो ना, खाली समजा आता बांबू आपला एक 50 फुटाचा असतो साधारणतः त्याच्यावरती, तर त्याच्या खाली एक 10 फुटावर सामनाच्याच पत्रकारांनी तो काठीवर लावला, असा धरायला लावला कुणाला तरी, आणि त्यांनीच ती बातमी द्यायला लावलेली आहे. कोणी जाधव नावाचा पत्रकार आहे, त्यांची पण आम्ही तक्रार करणार आहोत बाजाबता. त्यांनी केल्याचं आमच्या निदर्शनास आलेलं आहे. त्याची रीतसर चौकशी मी करण्याकरता आमच्या कार्यकर्त्यांनी तो लावलेला नाही आहे तुमच्या भाजपच्या. मी पूर्ण माहिती जी घेतली कार्यकर्त्यांनी लावलेली नाही. हे थोडं आता कसं असतं, पत्रकारांनी पत्रकाराचं करायचं, ते पक्षावर त्यांनी जाऊ नये, पण सामनाचे पत्रकार असल्यामुळे त्यांनी केलं आणि ती बातमी अशी छापली विनाकारांची, त्या बाबतीतही मी चौकशी करायला लावणार आहे. त्यामुळे हे होते आमदार प्रशांत बंब. त्यांनी सविस्तर म्हणजे खुलताबाद त्यासोबतच गंगापूर पंचायत समितीमध्ये जे काही बातम्या समोर येतात त्या संदर्भात स्पष्टीकरण दिलेले आहे, त्यांची बाजू त्यांनी मांडलेली आहे. कॅमेरामन अरविंद वारगेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.